ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शैक्षणिक शुल्काच्या वादातून झालेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, संस्थाचालक पती पत्नीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। मुलीचे ट्रान्सफर सर्टिफिकेट मागण्यासाठी गेलेल्या एका पालकाचा शाळेच्या संस्थाचालक पती पत्नीकडून झालेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा परिसरात घडली। या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीसह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत व्यक्तीचं नाव जगन्नाथ पांडुरंग हेंगडे, वय 42, राहणार उकळत, तालुका परभणी असं असून ते कीर्तनकार होते। त्यांनी आपल्या तिसरी शिकणाऱ्या 9 वर्षाच्या मुलीचा अलीकडेच झिरो फाट्यावरील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत प्रवेश घेतला होता। मात्र मुलगी हॉस्टेलमध्ये राहण्यास तयार नसल्याने हेंगडे हे आपल्या नातेवाईक मुंजाजी हेंगडे यांच्यासह TC साठी शाळेत गेले होते। फिर्यादीनुसार जगन्नाथ हेंगडे शाळेच्या कार्यालयात गेले असता संस्था चालकांनी फी पूर्ण भरली नसल्याचा राग मनात धरून त्यांच्या आणि पत्नीच्या मदतीने त्यांना लाताबुक्क्यांनी मारहाण केली। काही वेळातच ते बेशुद्ध पडले। बाहेर येऊन त्यांनी मला वाचवा असं म्हणत उर्वरित नातेवाईकांना धमकवले। जखमी अवस्थेत त्यांना परभणीला नेत असतानाच त्यांनी प्राण सोडले। या प्रकरणी मुंजाजी रामराव हेंगडे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण, त्यांच्या पत्नी, हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती यांच्यासह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोवाडे करीत आहेत। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर।